नमस्कार, माझं नाव डॉक्टर शिल्पा पुरी। मी आयुर्वेदा कन्सल्टंट आहे। आज आपण बोलणार आहे की वेगवेगळ्या उपचार प्रणाली व त्यांचे इफेक्ट आणि साइड इफेक्ट बद्दल। आपल्याकडे सध्या भरपूर उपचार प्रणाली आहेत, त्यामध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेदा, युनानी, होमिओपॅथी, फिजिओथेरपी वगैरे वगैरे। तर आपल्याला ॲलोपॅथी आणि आयुर्वेद याच्यामध्ये काय फरक आहे हे आज आपण जाणून घेणार आहे। ॲलोपॅथी ट्रीटमेंट प्रणाली जी आहे, आपल्याला त्रास होण्याच्या पूर्वी किंवा आपल्या जीवनशैलीमध्ये आपण त्याला घेऊ शकत नाही, रेग्युलर लाईफमध्ये आपण घेऊ शकत नाही। ते फक्त तुम्हाला आजार झाला त्याच्यानंतर तुम्हाला फक्त त्या त्रासामध्ये, आजारामध्ये तेवढा तात्पुरता त्रास कमी करण्यासाठी ते आपण वापरू शकतो। आयुर्वेदाची उपचार पद्धती तुमच्या शरीरामध्ये झालेला इम्बॅलन्सला म्हणजे मुळांवरती काम करून केली जाते। तुमच्या मुळापासून तुमच्या कोणत्याही व्याधीला किंवा डिसीजला बरे केले जाते। त्याच्यामध्ये मुख्यतः तुमच्या शरीरामध्ये कोणताही आजार होण्याच्या मागे एक कारण असते, ते म्हणजे त्रिदोषांचं इम्बॅलन्स। तीन दोष जे असतात त्यांचं इम्बॅलन्स होतं, तर त्या तीन दोषांना, वात पित्त कफांना आपण पुन्हा बॅलन्स मध्ये आणतो। त्याचबरोबर तुमच्या मुळांवरती, तुमच्या व्याधींच्या मुळावरती आयुर्वेदामध्ये काम केले जातं। त्याच विरुद्ध जर आपण ॲलोपॅथीमध्ये पाहिलं तर ॲलोपॅथीमध्ये तुम्हाला इन्स्टंट रिलीफ देण्यासाठी काम केलं जातं, जसं की पेन किलर, अँटीबायोटिक, स्टेरॉइड, हे तुम्हाला इन्स्टंट तुमचा जो त्रास आहे ते कमी करतात। ह्या इन्स्टंट आरामासाठी घेतलेल्या ॲलोपॅथी मेडिसिनमुळे तुमच्या शरीराला खूप सारे साइड इफेक्ट्स होतात। जेवढं जमेल तेवढं नॅचरल गोष्टींचा डेली लाईफ मध्ये, डेली रुटीन मध्ये वापर करा। आयुर्वेदामध्ये कोणत्याही मेडिसिनचे साइड इफेक्ट्स होत नाहीत, कारण ते मेडिसिन तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला दिलेले जाते। त्याचबरोबर तुम्ही ते प्लांट बेस असल्यामुळे तुम्ही ते डेली रुटीन मध्ये घेत असतात। त्यामुळे आयुर्वेदाच्या कोणत्याही मेडिसिनमुळे तुम्हाला कधीही कोणतेही साइड इफेक्ट्स होत नाहीत। त्याच्यामुळे तुमच्या ऑर्गनला किंवा तुमच्या सेल्सला कोणताही डॅमेज होत नाही। त्याचबरोबर बाकी आजार पण एका मेडिसिनमुळे ठीक होऊ शकतात। आयुर्वेदिक मेडिसिन हे एकटे दिले जात नाही, त्याच्यासोबत तुम्हाला डाएट, डेली रुटीन तुम्हाला ठीक करणं गरजेचं असतं। त्यामुळे आयुर्वेदिक मेडिसिन हे तुमचं डाएट सुधारवतात, तुमचं डेली रुटीन सुधारवतात व तुम्हाला एक हेल्दी आणि हॅप्पी लाईफ देतात। ॲलोपॅथी मध्ये असे बरेचसे ड्रग्स आहेत, याचे तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या सेल्सला, तुमच्या ऑर्गनला डॅमेज करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते। तुमच्या किडनीवरती खूप सारे साइड इफेक्ट्स होतात ॲलोपॅथी मेडिसिनमुळे। त्याचबरोबर तुमच्या बाकी ऑर्गनला इन्फ्लामेशन होऊ शकतं, तुमचं वेट वाढू शकतं, केस गळू शकतात, बोन अँड जॉईंट तुमचे ठिसूळ होऊ शकतात, तुम्हाला त्यांची सवय लागू शकते। आयुर्वेद हा प्राचीन ग्रंथावरती व वेदांवरती आधारित असा आहे। आयुर्वेदामध्ये आजही भरपूर रिसर्च होत राहतात। काही ट्रीटमेंट्स ज्या आहेत, ज्या ग्रंथाच्या आधारावरती आपण करतो, त्या बऱ्यापैकी सक्सेस होताना दिसत आहेत। आयुर्वेदाला आता आपल्याकडची लोक नाही तर बाहेरच्या कंट्रीमधनं सुद्धा ज्यांचं ॲलोपॅथी सायन्स आहे ते लोक सुद्धा आज आयुर्वेदाचं नॉलेज घेण्यासाठी आपल्या भारतामध्ये बऱ्याचशा रिसर्च सेंटरमध्ये भेट देत आहेत। आता बघूया की कोणासाठी कोणती उपचार प्रणाली ही योग्य ठरणार आहे। तर जर तुम्हाला दीर्घकालासाठी निरोगी राहायचं असेल तर तुमच्यासाठी आयुर्वेद उपचार प्रणाली ही चांगलीच आहे। जर तुम्हाला इन्स्टंट लगेच रिझल्ट हवे असतील, त्याचबरोबर तुमची इमर्जन्सी सिच्युएशन काय असतील, तर त्याच्यासाठी तुम्ही ॲलोपॅथी उपचार प्रणाली तुम्ही घेऊ शकता। जर तुम्हाला तुमची इम्युनिटी वाढवायची असेल, तुमचं मेटाबॉलिझम वाढवायचं असेल, तुमचं एनर्जी वाढवायची असेल, तुम्हाला हॅप्पी लाईफ जगायचं असेल, तर तुम्ही आयुर्वेदचा अवलंब करू शकता। जर तुम्हाला आयुर्वेदाबद्दल काही प्रश्न असतील, त्या शरीराबद्दल काही प्रश्न असतील, तुम्हाला स्वतःला काही त्रास असेल आणि त्याच्या निवारणासाठी जर तुम्हाला आमच्याशी बोलायचं असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती अपॉइंटमेंट बुक करून तुमचं कन्सल्टेशन घेऊ शकता। जर तुम्ही पुण्याच्या बाहेरून असाल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून आमचं ऑनलाईन कन्सल्टेशनही बुक करू शकता। धन्यवाद।